आज आपण बुद्धिमत्ता चाचणी यातील पहिला पाठ जो आहे आकलन हा मी तुम्हाला शिकवलेला आहे आणि यावरचा स्वाध्याय आपण पूर्ण पाहिलेला आहे। तर तुम्ही सर्वांनी सोडवलात, त्याचं स्पष्टीकरण आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं। तर आपला पहिला प्रश्न काय म्हणते स्वाध्याय 1.1 मधला की श्रीराम भक्त हनुमान रामाच्या चरणाजवळ बसला, या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आहेत? आता बघा बरं, श्र हे जोडाक्षर आहे का? हो आहे, एक। त्याच्यानंतर क हे अर्ध जोडाक्षर आहे भक्त मधलं, बरोबर आहे, 2। त्याच्यानंतर च्या एक आलेला आहे त्याच्यामध्ये 3, म्हणजे किती आले जोडाक्षर? 3। यामध्ये 3 जोडाक्षर आहेत म्हणून 3 हा पर्याय बरोबर आहे। तर प्रश्न दुसरा, तर भूते असतील शिते जमतील। आता आपण म्हणी पाहिल्या, या शब्दापासून एक अर्थपूर्ण म्हण तयार करा। कोणती म्हण आहे बरं यापासून? आता आपण लिहून घेऊ, असतील शिते तर अर्थपूर्ण म्हण तयार केलेली आहे। तर त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला की या म्हणीतील विषम क्रमांक स्थानावर असलेली अक्षरे मांडा। विषम क्रमांक कोणते असतात सांगा? 1, त्याच्यानंतर 3, 5, 7, 9 हे विषम क्रमांकाचे आहेत। मग आपण मांडून घेऊया एक। त्याच्यामधला हा 1, हे काय आहेत? विषम स्थानाचे आहेत। तर त्याच्यानंतर काय म्हणलं त्यांनी? विषम स्थानावर असलेली अक्षरे मांडा। डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? आता डावीकडून 5व्या स्थानावर कोणतं अक्षर आहे? डावीकडून 1, 2, 3, 4, 5 कोणतं अक्षर आलेलं आहे? ज हे अक्षर आलेलं आहे, म्हणून ज हा पर्याय बरोबर आहे। त्याच्यानंतर महानगर या शब्दातील अक्षरापासून पुढील पैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? आता बघा बरं, महानगर, महानगर याच्यापासून बघूत आपण कोणकोणते आहेत। नगर शब्द झाला का? झाला। त्याच्यानंतर महाग होतो का? महाग, महाग पण होतो। त्याच्यानंतर सागर नाही, मगर होते, म्हणून सागर हा पर्याय आलेला आहे। हा सागर हे शब्द होऊ शकत नाही। त्याच्यानंतर नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीतील दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज। आता दुसरा आणि जो चौथा शब्द आहे, दुसरा शब्द कोणता आहे? येईना, याचे 3 अक्षर। त्याच्यानंतर चौथा कोणता आहे? वाकडे। तर या अक्षरांची बेरीज किती व्हायला लागलेली आहे? 3 आणि 3 6 अक्षर बेरीज। पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या, पहिला शब्द कोणता आहे? नाचता, आणि तिसरा अंगण, याच्यातले 3 आहेत। ह्याची बेरीज किती व्हायली? 6। मग यांच्या बेरजेपेक्षा म्हणले तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी व जास्त आहे म्हणले? काय? त्याचे आहे, त्याचे आहे, म्हणजे दोघातलं अंतर काय आहे का? काही नाही, म्हणून 0। त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे? आकाशात आकर्षक सप्तरंगी इंद्रधनु बघताच निळाशार पिसारा फुलवून मोर थुई थुई नाचू लागला, या वाक्यातील विशेषणांची संख्या नामांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आणि जास्त आहे? विशेषणाची संख्या आणि नामाची संख्या आधी आपल्याला बघायची, तर लिहूया आणि इकडे विशेषणाची संख्या लिहूया, म्हणजे विशेषण किती आहेत बघूया। त्याच्यानंतर नाम कोण आहे? आकाश, आकाश। त्याच्यानंतर आकर्षक हे कशामध्ये येते? विशेषण मध्ये। त्याच्यानंतर सप्तरंगी दिलेलं काय आहे? विशेषण, म्हणून सप्तरंगी विशेषण। इंद्रधनु, इंद्रधनु काय येणार? हे नाम आहे, इंद्र नामात येणार। त्याच्यानंतर निळाशार पिसारा, निळाशार मग कशात येणार? हा विशेषणामध्ये, हा निळाशार, निळाशार, निळाशार। त्याच्यानंतर पिसारा हे काय येणार? नामामध्ये, नामामध्ये येणार। त्याच्यानंतर फुलवून मोर, मोर कशात येणार? नामामध्ये। थुई थुई नाचू लागला, थुई थुई कशात येणार? थुई थुई विशेषण। आपण नाम पाहिलेले आहेत, आकाश, मोर, इंद्रधनु आणि पिसारा, हे 4 आले नाम। आणि विशेषणामध्ये आकर्षण, निळाशार, सप्तरंगी आणि थुई थुई, हे पण किती आले? विशेषण 4। आणि नाम किती आले? 4। आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं?
विशेषणांची संख्या, या विशेषणांची संख्या नामाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आणि जास्त आहे? मग संख्या समसमान, कारण 4 4 आलेले आहेत. निळ्या आकाशात कारखान्याची चिमणी धूर ओकत उभी होती. या ओळीतील चिमणी हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो? त्याच्यामध्ये काय काय आलंय? पाखरू, धुरांडे, इंजिन की मशाल? धुरांडे येणार, कारण धूर सोडत होते. त्याच्यानंतर प्रश्न काय म्हणलेला आहे? ल, ट, उ, वा, पा ह्या अक्षरसमूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणते अक्षर आहे? याच्यापासून अर्थपूर्ण शब्द मला सांगा कोणता होतो? पाऊल वाट. आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे? अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या, मध्यभागी अक्षर कोणतं आलेलं आहे? ल आलेला. लगत डावीकडे कोणते अक्षर आहे? लगतच्या डावीकडे, याच्या डावीकडे कोणते अक्षर आहे? याच्या डावीकडे, लगतच्या डावीकडे कोणतं अक्षर आहे? उ हे अक्षर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे.